देशानं अनपेक्षितपणे अनुभवलेल्या जेन्सी आंदोलनाची आज दिल्लीमध्ये सांगता झाली। देशाच्या शक्तिशाली सरकारला तरुणाईनं झुकवलं। नीट पेपर फुटीची जबाबदारी घेत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सरकारला मान्य करावी लागली। आपल्या संभाजीनगरच्या अभिजित दिपकेनं सोशल मीडियामध्ये कॉकरोच जनता पार्टी स्थापन करून तरुणाईची मोठ बांधली आणि बघता बघता देशात आंदोलन उभं राहिलं। आज हे आंदोलन संपण्याआधी दिल्लीमध्ये जे घडलं ते पुढारी न्यूजच्या टीमनं टिपलंय। पाहुयात आंदोलन, तणाव, चर्चा, तोडगा आणि कॉकरोचचा हा जल्लोष। दिल्लीत आज काय काय घडलं? आजच्या दिवसातली सगळ्यात मोठी बातमी होती ती म्हणजे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी। ज्या राजीनाम्यासाठी किंवा ज्या मागणीसाठी जवळपास महिनाभर आंदोलन सुरू होतं जंतर मंतरवर, या आंदोलनाकडे प्रामुख्याने पहिल्यांदा दुर्लक्ष झालेलं होतं। मात्र नंतर हजारोंच्या संख्येनं दिल्लीत रस्त्यावर तरुण उतरले। त्याचबरोबर देशातल्या अनेक शहरांमध्ये, राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं सुरू झालेली होती। त्यामुळे विरोधकांसमोर मजबूत असलेलं सरकार अखेर या तरुणाईसमोर नमलं आणि या जेन्झींच्या दबावामुळे सरकारला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला। धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है। We have bloody Senate। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। एकीकडे जंतर मंतरवरती आंदोलनाची धग वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेत गुरुवारी रात्रीच इंस्टाग्रामवर संवाद साधायला सुरुवात केली। त्यानंतर शुक्रवारी झालेल्या सरकारसोबतच्या बैठकीमध्ये सीजेपीच्या 2 मुख्य मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या। त्यात पहिली मागणी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयाची मदत देणं आणि आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणं या मागण्यावर सरकार सकारात्मक होतं। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा ही तिसरी महत्त्वाची मागणी, त्यावर चर्चेने कळू असं सरकारच्या शिष्टमंडळानं सांगितलं होतं। त्यानंतर आज बैठकीला अवघा काही काळ उरलेला असताना धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली आणि विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय झाला। जीत के बहुत मजा आया। अब तो क्या ही बोले, मजा आ गया बस। फाइनली दे दिया इन्होंने इस्तीफा, तो हम बहुत सारे खुश हैं। खुश हैं आप? बहुत खुश हैं। यही हम लोग बोल रहे थे कि हम लोगों को पहले आना चाहिए था। मतलब इतना अच्छा लग रहा है ना, यहाँ पे आते ही हमें सुनने को मिल रहा है कि उन्होंने इस्तीफा दे दिया है। फाइनली हमारा जो यूथ था उसकी जो भी मांगे थी वो पूरी हो चुकी हैं और ये काफी अच्छी चीज है। इससे ये दिखता है कि जो हमारा जो यूथ है वो इतना वीक नहीं है। बहुत बहुत खुशी की बात है, फाइनली इस्तीफा हो गया, अब आंदोलन खत्म होगा। आंदोलन खत्म होगा बिल्कुल। शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दोन्ही दिवशी दिल्लीतल्या जंतर मंतरवरती मोठ्या प्रमाणात तरुणाई येईल असा अंदाज अनेकांना होता। त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात तरुणाई जंतर मंतरवरती पोहोचली। या ठिकाणी आलेल्या तरुणाईकडून एकच मागणी केली जात होती, ती म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा। मैं जब आ रहा था तो मेरे घर वाले बोल रहे थे जा तो रहा इस्तीफा लेके आना, तो पापा से बोलूंगा हम जीत गए, स्टूडेंट पावर। काही लोकांचे हात फ्रॅक्चर आणि हात इथून तुटून गेलेले आहेत त्या गॅसमुळे आणि त्या बॉम्बमुळे। आता सगळ्यात वाईट परिस्थिती, आता आनंद खूप चांगला आहे, आनंद सगळ्यात भारी आपल्याला वाटत आहे। पण आज जी परिस्थिती ती अगदी गंभीर होती आणि आता सर्व काही व्यवस्थित आहे। अभी थोड़ा पहले भी इन्होंने आंसू गैस के हवाले छोड़ दिया था, लेकिन उसके बाद ऐलान आया तो फिर पूरी जनता में खुशी का बहुत ऐलान है। डंडा खाना वसूल हुआ, डंडा खाना वसूल हुआ। फाइनली हम जीत गए। जंतर मंतरवर तरुणाईची गर्दी झालेली होती। दिल्लीतले अनेक रस्ते तरुणाईनं भरून गेलेले होते आणि त्याच वेळेला दुपारी 1:15 वाजता जनपथ मेट्रो स्टेशन जवळ टॉल्स्टॉय रोडवर अचानकपणे तरुण आक्रमक झाले। पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री पाहायला मिळाली। त्याच वेळेला पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या। आंदोलक आक्रमक झालेले होते आणि 20 तारखेप्रमाणेची परिस्थिती पुन्हा दिल्लीत निर्माण होते की काय अशी स्थिती असतानाच पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं सगळी परिस्थिती हाताळली आणि त्यानंतर बातमी आली ती धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। त्यामुळे सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि दुसरीकडे जंतर मंतर असेल, जनपथ असेल, टॉल्स्टॉय रोड असेल, या सगळ्या ठिकाणी अचानकपणे सेलिब्रेशन चालू झालं
जंतर मंतर देखील सेलिब्रेशन मध्ये न्हावून निघालं. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला, पण आणि एवढ्या वेळ तुम्ही राजीनामा द्यायचाच होता, तर तुम्ही एवढे महिने दिवस आणि हप्ते तुम्ही दिला का नाही राजीनामा? विद्यार्थी युवक आंदोलनाची ही खूप मोठी जीत आहे. विजय झालाय आज. विद्यार्थी युवकांनी एक खूप चांगला पाऊल पुढे उचललेला होता, पण इथेच आपला लढा काही संपलेला नाहीये असं आम्ही म्हणत आहे दिशा विद्यार्थी संघटनेकडनं. आम्हाला वाटते की आपला लढा हा शिक्षणाच्या पूर्णपणे बाजारीकरण थांबलं पाहिजे तिथपर्यंतचा आहे. देशामध्ये जे एक पुढचा कोण शिक्षण मंत्री असावा हा पंतप्रधानांचा, सरकारचा आणि त्यांच्या पक्षाचा. जेनझी म्हणून काय वाटतं तुम्हाला? जेनजी म्हणून मला एवढंच वाटतंय, मी कुठल्या व्यक्तीचं नाव घेणार नाही, कारण की आमचं काय राजकीय कुणाला हे काढून टाकून कुणाला तर शिक्षण मंत्री करावं यासाठी आमची चळवळ नव्हती. आमचा उद्देश होता की अकाउंटेबिलिटीकडे जर घेण्यात यावी, पारदर्शकता असावी. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला सोनम वांगचुक यांच्यासह विरोधी पक्षांचाही पाठिंबा होता. गुरुवारी मध्यरात्री सोनम वांगचुक यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं, मात्र काँग्रेससह विरोधी पक्षांनी या गोष्टीविरुद्ध आघाडी उघडली होती. यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. यावेळी विद्यार्थी आंदोलकांचं अभिनंदन करत सरकारवर या सगळ्या घटकांनी जोरदार निशाणा साधला. तो मैं जो कदम सरकार ने और धर्मेंद्र प्रधान जी ने लिया उसका स्वागत करता हूं, सम्मान करता हूं और सभी देशवासियों को बधाई देता हूं कि ये एक लोकतंत्र की जीत है जो आज हमने देखा, और इसे ऐसा ही आगे भी हम सुरक्षित रखें लोकतंत्र को भारत में. इस देश के नौजवानों की, इस देश के छात्रों की, इस देश के बेरोजगारों की ये जीत है, जिन्होंने धर्मेंद्र प्रधान को नौकरी से बाहर कर दिया, बाहर का रास्ता दिखाया. केवळ जंतर मंतरच नाही तर सोशल मीडियातील आव्हानामुळे देशभरात ठिकठिकाणी तरुणाई एकवटत होती. राजीनाम्याशिवाय तरुणाईचा रोष शमणार नाही हे स्पष्टपणे दिसत होतं. या सगळ्याची दखल सरकारला घ्यावी लागली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. या राजीनाम्यानंतर दिल्लीतील घडामोडी वाढल्या. गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. नीट पेपर फुटीमुळे वादग्रस्त ठरलेले आणि विद्यार्थ्यांनी ज्या खात्याच्या सुधारणांसाठी आंदोलन उभारलं त्या खात्याची जबाबदारी कुणाला मिळणार याबाबत देशभरात उत्सुकता आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीतही याबाबत खल झाला असण्याची शक्यता आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत एवढ्या महत्वाच्या घडामोडी सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीवारी केली. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानले जातात, त्यामुळे या पार्श्वभूमीवर त्यांची दिल्लीवारी अपेक्षितच होती. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आता देवेंद्र फडणवीस हे धर्मेंद्र प्रधान यांची जागा घेऊ शकतात असं भाकीत वर्तवलंय. मुझे लगता है कि धर्मेंद्र जी के जगह पर देवेंद्र जी आ सकते. मुझे लगता है कि धर्मेंद्र जी के जगह पर देवेंद्र जी आ सकते. एकीकडे हे सगळं सुरू असलं तरी दुसरीकडे सर्वांच्या नजरा दिल्लीतल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीकडे लागून राहिल्या होत्या. कारण या बैठकीमध्ये राजीनाम्या संदर्भातला निर्णय झाला तर सीजेपीचं हे आंदोलन थांबणार कधी हाच प्रश्न सर्वांसमोर होता. या बैठकीसाठी सरकारतर्फे JP नड्डा आणि जितेंद्र सिंह होते, तर दुसरीकडे CGP कडून आशुतोष रांका आणि सौरभ दास हे दोघे होते. खरं तर या दोघांमध्ये तब्बल 2 तास बैठक झाली. 2 तासाच्या बैठकीनंतर या संदर्भातला निर्णय कधी येणार याची वाट देखील अनेक जण पाहत होते. बैठकीनंतर तात्काळच या चौघांनीही संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये आपला हा राजीनामा संदर्भातला मुद्दा आम्ही मान्य केल्याचं देखील सांगितलं. शिवाय हे आंदोलन सुद्धा आता आपण याच ठिकाणी थांबवत असल्याचं CJPच्या शिष्टमंडळाने जाहीर केलं. सारे FIR जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे BJP रूल्ड और BJP एलाइड स्टेट्स में वो FIR विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी. सरकार ने वो मांग को भी मान लिया है. साथ साथ ये जो विड्रॉल है वो शॉर्टली हो जाएगा. सरकार से हम लोग लगभग 4 हफ्ते में एक बार फिर से मिलेंगे उस डिमांड चार्टर को लेकर, ताकि हम लोग मिलकर एक ब्रॉडर रिफॉर्म्स पर साथ में काम कर पाए.
अगर ये सभी मांगे सरकार को एग्रीएबल है तो देन वी वुड लाइक टू आल्सो विड्रॉ। कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो, तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा। इस बात को सरकार ने स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है। उसी तरीके से फ्यूचर में भी जो ऑर्गेनाइजर्स हैं और प्रोटेस्टर्स हैं उनका इस एक्टिविटी के लिए कोई भी उन पर आगे केस नहीं होगा, इस बात को हम लोगों ने माना है। तिकडे सरकारबरोबरची बैठक यशस्वी झाल्यानंतर आंदोलन मागे घ्यायची घोषणा झाली आणि CJPचे प्रवक्ते बैठकीतनं जंतर मंतरवर दाखल झाले। त्यांनी बैठकीमध्ये जे काही निर्णय झालेले होते त्याची सगळी माहिती आंदोलकांना दिली। जंतर मंतरवर जवळपास महिनाभर नेटानं किल्ला लढवणाऱ्या जनजीनं त्यावेळेला पुन्हा एकदा त्या ठिकाणी जल्लोष केला। देशातल्या सरकारच्या विरोधात मिळवलेल्या विजयाचं साक्षीदार असलेल्या या तरुणाईनं हा क्षण याची देही याची डोळा अनुभवला। DCP संदीप लांबा, ACP अजय शर्मा, सचिन शर्मा, ये जो लाठियां चलाई है ना अपने अमित शाह और मोदी के नाम पर, अभी एक इस्तीफा हुआ है, याद रखना कॉकरोच से पंगा नहीं लेना है। अगर एक मंत्री का इस्तीफा ले सकते हो तो तुम लोग क्या हो, तुम्हारी हमने लाठियां खा ली, सर फुड़वा लिया। इस देश के स्टूडेंट्स ने बहुत हिम्मत वाला काम करा है। देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल व्हावा, त्याचबरोबर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा व्हावा, यासाठी जंतर मंतरवरून सुरू झालेलं आणि देशात पसरलेलं हे तरुणांचं ऐतिहासिक आंदोलन होतं। शिक्षण व्यवस्थेविरोधात असलेला असंतोष तरुणाईने आंदोलनात बदलला। देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण सोशल मीडिया आणि ITI कार्यकर्त्याला उद्देशून झुरळ असा उल्लेख केला आणि अमेरिकेत उच्च शिक्षण घेणाऱ्या मराठमोळ्या अभिजित दिपके या तरुणाने सोशल मीडियावरच कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली। त्याला तरुणाईने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। त्यातून जेनजीचं अभूतपूर्व आंदोलन देशात उभं राहिलं। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला। विशेषतः मजबूत मोदी सरकारला देशातल्या तरुणाईसमोर 2 पावलं मागं जावं लागलं। भारताच्या इतिहासात या आंदोलनाची कायमस्वरूपी नोंद घेतली जाईल।